दर्शन घ्यायला सांगा
ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी भवरोगाय साजाय अनेक काय शुल्लके पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी तुका म्हणे नोहे बाधा तुका म्हणे नोहे बाधा अनेक कदा भूतांची पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मन्त्रसत्यं पूजा सत्यं सत्यं देव निरञ्जनं श्रीगुरुर्वाक्यं सदा सत्यम् एकं नित्यं परं पदं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलिकाय धातुनिन्द्रये समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
तुल्यवेगं यतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज सिंहासन निवासी छत्रपती शिवाजी नाव आहे त्यासी। दैवत महाराष्ट्राचे स्वामी नमो सद्गुरु स्वामी अंतरयामी विठ्ठल। अनेक जीवाला अनेक यातना आहेत आणि हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा खऱ्या अर्थाने जर विचार केला तर कशासाठी आहे तर अनेक रस आहेत पहा। रामरस आहे, आमरस आहे आणि सध्या 15 दिवस तर लोकांना कमीच नाही, त्याला सोमरस म्हणतात। उलटे पालथे पडतात लोक। पण या सगळ्या रसापेक्षा जो रस या जीवाचं कल्याण करणार आहे, जो रस देवापर्यंत घेऊन जाणार आहे, नवे नवे तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्याच्यामुळे होते तो देव ज्या संतांनी उल्लेख केला। कीर्तनामध्ये प्रमाण पण एवढेच पाहिजे का कीर्तनकार पडून न गेला पाहिजे। विठ्ठल विठ्ठल माहितीच आहे, अपमान कोणी करून घ्यायचं नाही, मीडिया चालू आहे। कीर्तन हे जीवाचं कल्याण करण्याकरता असतं। कीर्तनामध्ये काय ताकद असते? महाराज म्हणतात कीर्तनामध्ये मृदंग असतो, कीर्तनामध्ये टाळ असतो, कीर्तनामध्ये वीणा असतो। दुसरी गोष्ट, कीर्तनामध्ये गाणारे असतात, कीर्तनामध्ये पाहणारे असतात, कीर्तनामध्ये ऐकणारे असतात। गाते श्रुती आणि पाहते, महाराज म्हणतात कीर्तनामध्ये गाणारे असतात, कीर्तनामध्ये पाहणारे असतात, कीर्तन ऐकणारे असतात। काही लोक कीर्तनामध्ये कीर्तन पाहण्याकरता येतात। कसं असतं? काही काही लोक असे असतात ते कीर्तनकाराला पाहण्याकरता येतात। त्याने कोणते कपडे घातले, लाल जरात घातले का पांढरे शिपीत घातले? कीर्तन कोण करतं? बाई करते की बाबा करतो? नाही, कीर्तन कोण करतं हे पाहू नका, कीर्तन कोणाच्या वरती चालू आहे हे पहा। म्हणून गाते, कीर्तनामध्ये काही गाणारे असतात, कीर्तनामध्ये गाणाऱ्याने तेवढंच गायलं पाहिजे का खाणाऱ्याला पचलं पाहिजे? नाहीतर कधी कधी सकाळी लोक म्हणतात काय एवढी झाली रात्री, अवनीत ते कान दुखले आमचे, एवढंही नाही गायचं का? मोजकं, जसं आपण जेवण करतो, जेवणामध्ये पापड असते, जेवणामध्ये मिरची असते, जेवणामध्ये भात असतो, जेवणामध्ये अनेक भाज्या असतात। मग त्याच्यामध्ये काही पदार्थ असे असतात तर ते मोजके खायचे असतात। तसे कीर्तनामध्ये प्रमाण म्हणजे पापडासारखं असतं काय? कीर्तनामध्ये दृष्टांत हे लोणच्या सारखे असतात काय? कारण लोणचं जास्त दिवस ठेवलं तरी ते आंबट वास सुटतो त्याचा, त्या तेवढ्या पुरतच ठेवावं लागतं। म्हणून दृष्टांतही तेवढेच असले पाहिजे, शिन्नतही तसाच असला पाहिजे आणि कीर्तनामध्ये विनोद पण असला पाहिजे। पण कीर्तनामधला विनोद कसा? कीर्तनामधला विनोद म्हणजे फक्त नमक सारा कसा? पण आता काय झालं माहितीये का, हल्लीच्या काळामध्ये लाईव्ह चालू आहे म्हणून सांगतो, आता सध्या असंही लोकांना नमकच जास्त आवडतं। हशाटारे विनोदे जगा बंदवीती, हसोलिया उड्या घेती कीर्तनात, कीर्तनाचे सारी
कीर्तनाचे चाली. कीर्तनामध्ये काही काही लोक नुसते विनोद करतात. महाराज म्हणतात विनोद म्हणजे कीर्तन नव्हे. तर काय होतं कीर्तनामध्ये? कीर्तन चांग होय अंग हरी रूप. ही कीर्तनामध्ये ताकद. हे सांगत होतो मी. कीर्तनामध्ये रस आहे. मग कोणता रस आहे? आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात कीर्तनामध्ये एक रस आहे. ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. अभंगाची रचना कशी झाली? संसाराच्या तापाने तप्त झालेला एक जीव तुकोबारायांच्या द्वारामध्ये जातो. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी महाराज पाहतात. त्याला विचारत का रे दादा तुझ्या चेहऱ्यावर खूप नाराजगी दिसते. तो म्हणतो काय करावं, माझ्या पुढे 15 दिवसाचा पेच आहे. कोणास ठाऊक काय होणार, समजून घ्या. दुसरं अडचण काय आहे? तो साधक सांगतो महाराज तुमच्यासारख्या अडचण सांगून काय करावं, कारण तुम्हाला तुमचीच अडचण सुटली नाही तर आमची अडचण तुम्ही कधी सोडवणार. जुनी म्हणे उघड्यापाशी नागड रात्र थंडीनं म्हणले तुम्हाला अडचण सांगून काय फायदा. नाही महाराज तुम्ही तर देवाचे लोक, तुम्हाला काय अडचण सांगणार. म्हणले मग तुला नेमका कशाची चिंता आहे? त्याने सांगितलं मला ना खावयाची चिंता ना लेवयाची चिंता. आम्हा सर्वथा नारायण. सांगितलं आम्हाला खायची चिंता नाही, आम्हाला कसे वस्त्र घालायची याची चिंता नाही, किती सुंदर दागिने घालायची याची चिंता नाही, आम्हाला कशाची चिंता नाही महाराज. आम्हाला याची चिंता आहे का आज एवढ्या दिवसाचा आम्ही कीर्तन ऐकतो पण तरी आमचा उद्धार होत नाही. महाराज बोलले मग तुम्ही कोणाकोणाची कीर्तन ऐकली? मग यांनी यादीच मांडली. आपल्याला नाव सांगायचं नाही. तो विचारतो महाराज कीर्तनामध्ये काय होतं? महाराज म्हणतात कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर परमानंदाची प्राप्ती होते. म्हणले महाराज अहो तुम्ही खोटं बोलता. म्हणले तुम्हाला झाली का? महाराज म्हणले मग मला जर झाली नसती तर 750 एकर विकून थांबलो असतो. त्याच्यासाठी तर मी भंडारी डोंगर गाठला. अनुरनुया
ब्रह्मरस घेई काढा. जणू काय खूप दिवसाचा एखादा माणूस आजारी असावा आणि बाबाची गाडी त्याला दिसत. गाडीला लाल जरात झेंडा पाहिला, लाल जरात कपडे पाहिले, माणसाने घाली लोटांगणच केला. बाबा बाबा म्हणले, बरं झालं, खूप दिवसाचा तुमचा नंबर शोधत होतो, आज तुम्ही मला भेटले. म्हणलं का हातकडी घालतो काय? बाहेर चेपा लोक महाराज. आता लोकांनी बाबा लोकांच्या हाताच्या कड्याच तयार करून ठेवलेल्या. बाबांनी दिसला का वावलाच. तुम्हाला म्हणून सांगतो बाबा, आमचा रस्त्याने विषय झाला की सध्याचा काळ असा आहे काय, हा मीडियाचा जमाना आहे, हा चांगलाही आहे वाईट पण आहे. आता बघा, हे श्रीहरी संत सेवा युट्यूब चॅनल आहे, वाकुरे पाटलांचंही चॅनल आहे आणि प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. त्यांनी मध्ये आमची नवनाथ कथा की आज लोकांना या मीडियाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी द्या. पाठीमागे लोकांना ते सांगितलं होतं लाईव्ह मध्ये. आज लोकांना ज्याची गरज आहे ते लोकांना द्या. कीर्तनामध्ये लोक येतात महाराज, संसार ऐकण्यासाठी येत नाही. कीर्तनामध्ये लोक त्रयती कीर्तन, हा कीर्तन ज्याला म्हणतात का जिथं आल्याच्या नंतर जीव तरून जातो त्याला म्हणतात कीर्तन. आणि ते महाराजांकडे होतं. खूप दिवसाचा संसारने तापलेला माणूस महाराजांच्या समोर गेला. महाराज महाराज मला खूप दुःख आहे. महाराज म्हणले, तुला काय दुःख आहे? म्हणले, गावातले लोक मला त्रास देतात, सगळे लोक मला वेड म्हणतात, कोणी माझं ऐकत नाही. ही बऱ्याच जणांची समस्या आहे, बऱ्याच जणांची समस्या. मी एका ठिकाणी गेलो, असं माणूस भेटला. महाराज महाराज बरं झालं तुम्ही आले, त्या माझ्या मित्रांना समजून सांगा. म्हटलं झालं काय? म्हणजे ही निस्ती माझी निंदा करतात. मी तर सांगतो, निंदा करणारे आपल्या जवळ असले पाहिजे. निंदकाचे घर असावे. तुम्हाला अजून एक सांगतो, सुफी संत झाले. कोण झाले महाराज? त्यांनी खरं वाटोळं केलं आपल्या देशाचं. कोणी? लाईव्ह चालू म्हणून सांगतो, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. सुफी संतांनी ज्या काही मर्यादा लिहिल्या, त्या मर्यादेच्या समोर आज मोठे प्रश्न आहेत. उदाहरणाने काय आहेत, आपल्याला त्याच्यावर ते बोलायचं नाही. जसं हे बजरंगबलीचं मंदिर आहे, त्याचं प्रतीक आहे, याला सिंदूर आहे, बरोबर आहे की नाही? शनिदेवाचं मंदिर आहे, त्याला प्रतीक आहे, त्याला तेल लावलं जातं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, त्याला जसं प्रतीक आहे, ती प्रतिमा नाही, तो ईश्वर आहे. या लोकांनी काही काही गोष्टी अशा लिहून ठेवल्या का आजचा समाज गोंधळून जातो. सध्याच्या काळामध्ये तर इतके वादविवाद चालू आहेत, देव तुझा की देव माझा, कोणता झेंडा घेऊ हाती. आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणून सांगतो महाराज, संप्रदाय हा जातीवादाच्या पलीकडे जाऊन कार्य करतो. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर सगळ्याच्या पलीकडे जाऊन देव आहे. आज राजा त्याला बनवा ज्या राजाच्या डोक्यात अक्कल आहे. काय आहे? नंतर राजा देशात आला, सगळ्या दंगलीत झाल्या. असा राजा कशाला? देशाचं वाटोळं करायला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा बनवा. अरे एक इस्लाम समाजाचा महाराजांचा कट्टर मित्र महाराजांना रात्री भेटायला आला. महाराज महाराज
महाराज म्हणले काय झालं? गजब हो गया, कल एक भी मराठा जिंदा नहीं बचेगा अगर आप कुछ करोगे नहीं तो. उगाच त्याला छावा नाही म्हणत. वाघाच्या जबड्यात घालून हात पाणी न दात ही जात मराठ्याची. मराठा या शब्दाचा अर्थ आहे जो रट्टून बोलतो. कधी कधी खोटं मी पचावं लागतं बरं का महाराज. सगळ्याच्या जगात खरं बी चालत नाही. कधी कधी धर्मासाठी देव पण खोटं बोलले. म्हणून आज राजा कोणाला म्हणायचं? एका भक्ताने सांगितलं, देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो, तुला गरज असेल ना राहा याच्यावरती उभा. काय केलं? देव बाहेर उभा आहे. देव तुम्हाला विनोद नाही सांगा, दृष्टांत सांगतो. खाली 2 वीट पडली का? वीट झुगारली, पुढं पाहिलं मागं वीट फेकली. देवा तुला वेळ असेल ना याच्यावरती उभा राहा. राजा कोणाला म्हणायचं? जशी वीट झुगारली जसा देव उभा राहिला, देव वाट पाहतो. आता तरी हा बैस म्हणन, मग तरी बैस म्हणन, उद्या तरी बैस म्हणन, परवा तरी बैस म्हणन, सोमवारी तरी बैस म्हणन, मंगळवारी तरी बैस म्हणन. अरे पण हा बैसच नाही म्हटला. म्हणून तरी का म्हणगे का रे पुण्या अशा वेळेस तुम्ही नाही म्हणणार म्हणून मी घेतो फाशी. महाराज म्हणतात तो जो देव आहे तो देव राजा झाला. का राजा झाला? तर देवाने सुद्धा भक्ताचा आदर केला. दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाच्या मुद्द्याकडे जायचं आहे. देव राजा झाला. कशामुळे देव राजा झाला? एका भक्ताने वीट फेकावी त्याच्यावरती देवाने उभा राहावं. देव भक्ताकडे पाहतो, भक्त देवाकडे पाहतो. युगे झाले युगे झाले 'देव बोलला एवढ्या दिवसाचा मी उभा आहे, काय भेटणार मला याच्यामधनं? पुंडलिक स्वतः सांगतो, देवा जेव्हा जेव्हा देवाने भक्ताचा दृष्टांत समोर येईल ना, त्यावेळेस पुंडलिक आणि पांडुरंगाचा दृष्टांत समोर येईल. तुम्ही एखादी जीवनामध्ये चांगली गोष्ट करा, तुमचं नेहमी नाव राहणार. बरोबर आहे की नाही? पहिल्या गावचा सरपंच कोण होता? या गावचा नाही सांगा.
त्याने रस्त्यावरचा बरोबर उचलला आणि त्याच्या बैलांखाली टाकला. होते ना पहिले हरामखोर सरपंच असे, तातडीचं बोलत असतो. त्या दिवशी राहुरीला पण लाईव्ह केलं, भीत नाही मी कोणत्या पक्षाचा प्रचार नाही करत, तुम्हाला सांगतो राजा कसा असावा. काय आज ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागात जा महाराज, ग्रामीण भागात मुंबई हवे ना, मुंबई हवेला ज्या सेंट्रल लाईटी असतात ना फिरणाऱ्या, आज त्या लाईटी पुढे माहितीये का, आमच्या गावात येतो मी, तुम्हाला पाहायला भेटते. तुम्ही पाहिलं रात्रीच्या टायमिंगला दिसतं ते सेंट्रल लाईटिंग पुढे बसवलेत आज गावाच्या गल्ल्यामध्ये. त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, त्या लाईटिंग बसवल्यामुळं अजून फायदे झाले. लाईव्ह चालू म्हणून कट मारतो. दुसरी गोष्ट, रस्त्याला जर माणसं रात्री कीर्तनाला चालले, म्हणजे पहिले तर लोक एवढे कीर्तनाला जातच नव्हते, आता यायला लागले जास्त. लोकांना माहित झालं आता काय, हरि बिन कोई नहीं है तेरा, कोई या जगात लोकांना कळलं तोंडाला मशीन आहे. कशाचं? श्वासाचं मशीन. पाठीला मशीन आहे गॅसचं मशीन, गॅसचं. नगरला डॉक्टरनी सांगितलं म्हातारा पॉझिटिव्ह झालं. काय झालं? बापरे पाटील, म्हातारा पॉझिटिव्ह झालं. 2 दिवसात म्हातारा जाणार. गावच्या सरपंचानी फोन केला, पोपटराव तुमचा म्हातारा पॉझिटिव्ह झाला, 2 दिवसांनी जाणार, काय करू सांगा? म्हणले एक काम करा, आमचा म्हातारा गावच्या पडक्या वाड्यात बंद करा. 50 हेक्टरचा बागायतदार कुठं बंद करा? पडक्या वाड्यात. म्हणले मग त्या म्हाताऱ्याला भाकर वगैरे? म्हणले अजिबात नाही. जी खिडकी म्हणले वाड्याला जुनी झालेली, त्या खिडकी मधून काय करायचं? गावरान बोलतो जरा, चपात्याला दोरी बांधायची, त्याच्यात मिरची बांधायची आणि खिडकीतून सोडायची. कोणाला? 50 एकरच्या बागायतदार असते ना, बागायतदार सप्टेंबर महिन्याचा. काय कशातून सोडायची? खिडकीतून चपाती सोडायची. म्हणले मग म्हाताऱ्याच्या जर जवळ गेलं तर म्हणले डॉक्टरने सांगितलंय, जो म्हाताऱ्याच्या जवळ जाईल त्याला म्हातारा काय करील? खाईल. विठ्ठल विठ्ठल. अरे बाबा हो, म्हाताऱ्याचा दावा गावच्या कमिटीने म्हणून केला, पण पोरग मुंबईवरून म्हाताऱ्याला जाळायला नाही आलं. कमवा, पण एवढं कमवा. काय कमवायचं जीवनामध्ये? नाव कमवा. काय कमवा? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कमवलं? नाव कमवलं. नाव. इथं पाठीमागून चित्र राहतं कुणाचं? शिवाजी महाराजांचं. कार्यकर्ता कुठं पडल्यावर राहतो? नेवाशाच्या नालीत. आणि रात्री 12-1ला शिवाजी महाराज की जय म्हणलं, एक तर माझ्या डोक्यात दगड घाललाय तर तो हे घालतो. अरे दादा, ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावर जाऊन भगवा झेंडा लावला आणि सांगितलं तिथल्या लोकांना, लक्षात ठेवा, ज्याच्या दारात असेल ना त्यांनी हा भगवा झेंडा काढून दाखवा. ही ताकद होती. आताच्या पोराला गज नाही वाटणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहार वाकवली. काय वाकवली? आताच्या पोराला पार उचलती का? वाकायचं तर लांबच राहू द्या. आता
कोणाची एवढ्याशा मुलीला खलबत्ता उचलत नाही. खलबत्ता आजीबाई म्हणली लाईट गेली, बाबा आलाय, भारी मिरची कर. बाबा उठला नाही पाहिजे सकाळी, म्हणून सुनबाई गेली खलबत्ता आणायला. खलबत्ता उचलला सुनबाईला. जशी खलबत्ता घेऊन आली, भले सासूचा नाही कहा रे, सासूचा नाही कहा रे, तीनदा म्हणायच्या टायमाला खलबत्ता जीच पडला ना, डायरेक्ट पडला पुढं म्हातारीच्या वाटीवर. म्हातारी कीर्तनाला यायच्याच कामाची राहिली. म्हणजे सुनबाईला खलबत्ता सुद्धा उचलत नाही. महाराज तेव्हाचा काळ कसा होता त्याला कारण आहे, तेव्हाचे आहार चांगला होता, तेव्हाचे विचार चांगले होते. दुसरी गोष्ट तेव्हाची संस्कृती चांगली होती. विठ्ठल विठ्ठल महाराज एवढे वैतागले विचार केला, आता माझ्या महाराष्ट्राचं खरं नाही, माझा महाराष्ट्र आता जगत नाही, आता मला काहीतरी करावं लागेल. मग काय करायचं? त्याच्यातून सोडवणारा एकच संत आहे म्हटले. लोकांकडे निरूप समजला. आज आपल्या गडाच्या जवळ महाराजांचं कीर्तन आहे. महाराजांचं कीर्तन चालू आहे. महाराज घोड्यावरती बसलेला आहे. 20 मावळे बरोबर घेतलेले आहे. जिथं महाराजांचं कीर्तन चालू आहे तिथं महाराज गेले. आणि गेल्याच्या नंतर बघितलं महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरनं उतरले आणि आले. जसेच आले लगेच डोक्यातला टोप काढलेला आहे, जिरे टोप, आणि महाराजांचं दर्शन घ्यायला लागले. महाराजांना एवढा आदर होता, राजाचा आदर करायला पाहिजे. राजाचा आदर करायला पाहिजे, पण राजा सुद्धा कसा पाहिजे? राजा राजाच पाहिजे, त्याचा आदर करायला हरकत नाही. खाली ठेवलेला टोप महाराजांनी उचलला आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये टाकला. महाराज आजपासून नवीन नाव देतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज. असं म्हटलं की लोक जय म्हणतात. आजपासून नाव देतो म्हटले, टोप डोक्यामध्ये घातला आणि काय सांगावं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यातल्या टोपाला जगद्गुरु तुकोबारायांचा स्पर्श झाला. महाराज काय ताकद आली त्याच्यामध्ये, काय ताकद आली. तर तो टोप महाराजांच्या जसा डोक्यामध्ये पडला, एक अद्वितीय शक्ती निर्माण झाली आणि महाराज भजन म्हणायला लागले.
आणि महाराजांच्या मनामध्ये जी काही भीती होती सबंध भीती नष्ट झाली. आणि मग महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा राहिला, महाराज आतापर्यंत आम्ही सैन्याला अनेक प्रकारचं अन्न खाऊ घातलं, अनेक प्रकारचं प्रबोधन केलं, अनेक प्रकारचे तब्येत सुधारण्याकरता औषधं खाऊ घातली, पण एवढी शक्ती सैन्यात आली नाही, राजात पण आली नाही. ही सगळी शक्ती कशामुळे आली? महाराज अभंगाच्या प्रथम ब्रह्मरस घेई काढा तिने पिडा वारेल. महाराज म्हटले, महाराज हा जो आनंद तुम्ही आतापर्यंत भजनाचा घेतला याच्यामुळं तुम्हाला तर एक पिढा झाली महाराज, इथं अनेक पिढा वारेल म्हणजे मरेल. आपण म्हणतो तुमची म्हातारी दवाखान्यात गेल्या गेल्या काय होईल, दुसऱ्या दिवशी लगेच बरी होईल असं महाराज. वारेल वारेल म्हणजे काय? पिढा ही संपवण्याची ताकद आहे. कशामध्ये? कीर्तनामध्ये. तुम्हाला सांगू का कीर्तनात काय ताकद आहे? काही काही पॅरालिसिस झालेले माणसं आणले कुठं? कीर्तनात. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन झालं, वरती हात केले, तर भजनाची ताकद सांगतो. पॅरालिसिस झालेले माणसं सुद्धा विठ्ठल विठ्ठलाचं भजनाला जर टाळी वाजवली तर त्यांचे पॅरालिसिस सुद्धा काय झाले? नीट झाले. ताकद आहे. काय होत नाही भजनाने? अनेक गोष्टी होतात. नवनाथ ग्रंथातली कथा आहे पहा. ज्याला फेकून दिलं कुठं? घराच्या बाहेर फेकून दिलं, काय कामाचं नाही. ज्याने स्वतःच्या आईवरती संशय घेतला, फेकून दिलं, नको हा मुलगा. असं काय काय आहे बापू? ऐकतात ना मुलाला. त्या शशंग राजाने स्वतःच्या मुलाला बाहेर टाकलं. रक्तबंबाळ अंग झालेला आहे, बाहेर फेकून दिलं. आणि टाकून दिल्याच्या नंतर सगळ्या राज्यात चर्चा झाली. काय राजा? स्वतःच्या मुलाची सुद्धा त्याला किंवा आली नाही. कुशाल म्हटले त्याला बाहेर टाकून दिलेला आहे. आता काय होणार? याला दुःख होईल. त्याच्या हातामधून रक्त गळत आहे, हातामधून रक्तबंबाळ झालेला आहे तो मुलगा. आणि आता याचं काय होणार? याचं काय होणार? चिंता नाही राजाला, कारण राजा वेडा झाला होता. पुन्हा पुढं बेकार असतं ते महाराज. एकदा रथाला खांदा लावला होता, वचन दिलं, तुझे मागशील ती मी तुला
बिचारीनं संधी साधली. चवघे पुत्र वचनबद्ध झालेला होता राजा. कुणाच्या समोर? राणीच्या समोर. रामायण नाही सांगायचं आपल्याला, पण उदाहरण घेतलं. तसं या ठिकाणी हा राजा सुद्धा वचनबद्ध झालेला होता, पाणी ग्रहण केलेलं होतं. आयुष्यभर मी तुझा सांभाळ करेल. तू जर म्हटली गायाच्या धारा काढ तरी काढेल. तू सांगितलं मी गावाला चालले, कपडे धुवून टाका तरी धुईल. तू जे सांगेल ते काम मी करेल. नाहीतरी सध्या सगळे काम कोण करतं? पुरुष करतात. आपला देश सध्या स्त्री प्रधान झालाय, असा झालाय. अवघड महाराज. आता किती टक्के भेटत काय माहिती.